हलवाईसारखी मस्त टम्म फुगलेली एकदम खस्ता शेगाव कचोरी आज आपण इथे बनवणार आहोत। तुम्ही पाहू शकता किती टम्म फुगली आहे। याचा कलर तुम्ही बघू शकता, एकदम मार्केटमध्ये जशी कचोरी मिळते अगदी तशीच दिसत आहे। खूप छान याला रंग आलेला आहे। आणि या कचोऱ्या मी पोळपाटावर न बनवता हलवाई जसा हातावर कचोऱ्या बनवतात अगदी तशाच कचोऱ्या आज मी बनवणार आहे। तुम्ही पाहू शकता आपण यामध्ये भरलेले सारण अगदी शेवटपर्यंत गेले। चला तर मग कचोऱ्या बनवायला सुरुवात करूया। इथे मी एक बाउल घेतलाय, त्यामध्ये 2 वाटी मैदा घेणार आहे। या व्हिडिओमध्ये मी खूप महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या कचोऱ्या फुटणार नाहीत, त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता पहा। आता यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचे आणि त्यासोबतच मी एक मोठा चमचा ओवा घेतलाय, तो हातावर चोळून यामध्ये घालायचा। या ओव्यामुळे कचोरीला खूप छान टेस्ट येते, त्यामुळे कचोरीमध्ये ओवा तुम्ही नक्की घाला। चला तर मग मीठ घातलं, ओवा घातलं, आता आपण यामध्ये थंड तेल घालणार आहोत। इथे मी 3 मोठे चमचे तेल घेतले। या थंड तेलाच्या मोहनामुळे आपल्या कचोऱ्या खूप खस्ता बनतात। आता हे तेल सर्व मैद्याला चोळून लावायचे। प्रत्येक मैद्याच्या कणाला हे तेल लागलं गेलं पाहिजे आणि एकसारखं लागलं गेलं पाहिजे, त्यामुळे थोडासा वेळ घेऊन तुम्ही हा मैदा चोळून घ्या। तुमच्या कचोऱ्या खस्ता बनवण्यासाठी ही खूप महत्त्वाची स्टेप आहे। तुम्हाला जर एका हाताने चोळायला जमत नसेल तर तुम्ही हा मैदा दोन्ही हाताने सुद्धा चोळून घेऊ शकता, त्यामुळे मैद्याला लवकर तेल लागलं जाईल आणि तुमचा वेळही वाचेल। सर्व मैद्याला तेल लागल्यानंतर हलक्या हाताने असा गोळा बनवून बघायचा। जर गोळा बनला की आपलं मोहन अगदी परफेक्ट आहे असं समजायचं। तुम्ही बघू शकता हलक्या हाताने सुद्धा गोळा बनला जातोय। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेऊया। हे पीठ मळत असताना अगदी घट्टही करायचं नाही आणि खूप जास्त पातळही करायचं नाही। चपातीला पीठ मळतो त्या पिठापेक्षा थोडंसं मऊ असायला पाहिजे आणि हे पीठ जास्त दाबून दाबून सुद्धा मळायची गरज नाही, अगदी हलक्या हाताने हे पीठ मळून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता पीठ मळून झालेलं आहे। 1-2 मिनिटं हलक्या हाताने हे पीठ मळून घेतले। तुम्ही पाहू शकता खूप जास्त घट्ट नाही आहे, अगदी चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं मऊ आहे हे। आता हे पीठ मुरण्यासाठी 20 मिनिटं बाजूला ठेवूया। पीठ वाळणार नाही म्हणून यावर झाकण ठेवूया आणि मग बाजूला ठेवूया। आता कचोरीसाठी लागणारं सारण करूया। इथे मी 2 मीडियम साईजचे बटाटे उकडून घेतलेत। हे बटाटे अगदी मऊ उकडायचे आणि त्याचबरोबर पूर्णपणे थंड करून घ्यायचे। बटाटे पूर्णपणे थंड झाले तरच हे बटाटे मॅश करून घ्यायचे, नाहीतर या बटाट्याला पाणी सुटेल आणि कचोऱ्या फुटतील। आणि बटाटे मॅश करताना अजिबात गोळे ठेवायचे नाहीत, ते एकदम बारीकच करायला पाहिजे। आणि तुमच्याकडे जर असं मॅशर नसेल तर तुम्ही हे हाताने सुद्धा करू शकता। तुम्ही पाहू शकता बटाटे खूप छान मऊ झालेत। आता आपण याच्या फोडणीकडे वळूया। इथे मी एका पॅनमध्ये 2 चमचे तेल घेतले। कचोरीच्या सारणासाठी जास्त तेल लागत नाही, अगदी थोडंसं लागतं। तेल छान गरम झालं की लगेचच यामध्ये धने पावडर घालायचे। इथे मी 1 चमचा धने पावडर घातले, त्याचबरोबर 1 चमचा गरम मसाला आणि सोबतच 1 चमचा जिरे पावडर। आता हे सर्व मसाले तेलामध्ये थोडंसं 1 मिनिट फ्राय करून घ्यायचे। हीच खूप महत्त्वाची स्टेप आहे ज्यामुळे हलवाईच्या कचोऱ्या खूप टेस्टी बनतात। आता आपले मसाले छान भाजले गेलेत, यामध्ये आता मी 1 चमचा बेसन पीठ घालते। बेसन पीठ घालण्याचे मुख्य 2 कारण आहेत। पहिलं म्हणजे बेसन पिठामुळे खूप छान टेस्ट येते आणि दुसरं म्हणजे मॅश केलेले जे बटाटे आहेत त्यात जर थोडासा ओलसरपणा असेल तर ते हे बेसन पीठ तो ओलसरपणा शोषून घेतो। हे बेसन पीठ टाकल्यानंतर 1 मिनिटभर आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे। त्यानंतर लगेचच आपल्याला मॅश केलेले बटाटे यामध्ये घालायचे आहेत। तसं तर सर्व मसाले या मॅश केलेल्या बटाट्यामध्ये घालून कचोऱ्या बनवू शकतो, पण फोडणी दिलेल्या सारणाची टेस्ट खूपच छान येते। बटाटे घातल्यानंतर लगेचच यामध्ये हळद घालायचे, त्यानंतर चवीपुरतं लाल तिखट घालायचे। लाल तिखट थोडंसं जास्त घाला कारण कचोऱ्या तिखटच खूप छान लागतात।
त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि थोडंसं आमचूर पावडर घालायचं आहे। तुमच्याकडे जर आमचूर पावडर नसेल तर तुम्ही या ठिकाणी चाट मसालासुद्धा घालू शकता, पण मिठाचं प्रमाण या ठिकाणी तुम्हाला कमी करावं लागेल, कारण चाट मसाल्यामध्ये अगोदरच थोडंसं मीठ असतं, नाहीतर तुमचं सारण खारट होईल। आता हे सर्व घातलेले मसाले बटाट्यामध्ये असं दाबून दाबून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता आपलं सारण एकदम रेडी आहे। याला सुवास पण खूप छान सुटलाय आणि दिसायला पण खूप टेम्पटिंग दिसतंय। चला तर मग आता हे सारण आपण एका बाउलमध्ये काढूया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया। आता आपण पीठ कसं झालं ते पाहूया। तुम्ही पाहू शकता पीठ छान मुरलं गेले। आता हे पीठ परत एकदा 1-2 मिनिटं मळून घेऊया। हे पीठ जास्त दाबून मळायची गरज नाही, अगदी हलक्या हाताने मळून घ्यायचे। चला तर मग पीठ मळून झाले। आता याच्या आपण कचोऱ्या बनवूया। आता या पिठाचा थोडासा गोळा काढून घ्यायचा। मोठा लिंबू असतो ना, त्या लिंबा एवढा गोळा काढून घ्यायचा। आता हे पीठ पहिल्यांदा टक करून घ्यायचे। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता बाहेरचं पार्ट मध्ये घालायचं आणि मग हा गोळा बनवायचा। हा गोळा छान स्मूथ बनला पाहिजे। अशाच पद्धतीने या सर्व पिठाचे गोळे आपण बनवून घेऊया। तुम्ही पाहू शकता सर्व पिठाचे गोळे बनवून तयार आहेत। त्याच पद्धतीने आता आपण जे बनवलेलं सारण होतं, जे थंड करायला ठेवलं होतं, त्या सारणाचे सुद्धा गोळे बनवून घेणार आहोत। त्याआधी सर्व सारण पूर्णपणे थंड झाले की नाही हे बघूया। हे सारण पूर्णपणे थंड झाले। आता याचे सुद्धा आपण छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहोत। आपण पिठाचे जेवढे गोळे बनवलेत ना, त्या पिठापेक्षा अर्ध्या साईजचे हे गोळे बनायला हवेत। या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय एक गोळा बनवून दाखवते मी। चला तर मग सर्व गोळे बनवून तयार आहेत। आता आपण कचोऱ्या तयार करायला घेऊया। या ठिकाणी मी अजिबात पोळपाट किंवा बेलण्याचा उपयोग करणार नाहीये। सर्व कचोऱ्या हातानेच बनवणार आहे। इथे मी एक पिठाचा गोळा घेऊन त्याला असं वाटीचा आकार देते। ही वाटी बनवत असताना आतमध्ये थोडीशी जाड राहिली तरी चालेल, पण कडा याच्या पातळच असायला पाहिजेत। त्यानंतर पिठाच्या वाटीमध्ये आपण बनवलेला सारणाचा गोळा घालायचा आहे आणि आपण जसं पुरणपोळीचा उंडा भरतो अगदी तसंच हा उंडा भरून घ्यायचा आहे। वर आलेलं सर्व पीठ एकत्र करून याचं तोंड छान बंद करून घ्यायचं आहे। हे जर तोंड छान बंद झालं नसेल तर आपल्या कचोऱ्या याच ठिकाणी फुटल्या जातात। आता वर आलेलं थोडंसं पीठ असं पिळ्या घालून काढून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने थोडंसं त्याला दाबून घ्यायचं आहे। आता या कचोऱ्या पसरवत असताना मध्यभागी थोडंसं प्रेस करायचं। यामुळे काय होईल ना, आपण जे भरलेले सारण आहे ते अगदी शेवटपर्यंत जाईल आणि त्यानंतर शेवटच्या कडाकार दाबत दाबत जायचं आहे। यामुळे आपली कचोरी थोडीशी पसरली जाईल आणि या कचोरीला जास्त जोरात प्रेस करायचं नाहीये, अगदी हलक्या हलक्या हाताने प्रेस करत राहायचं, नाहीतर या कचोऱ्या फुटल्या तरी जातील, नाहीतर फुगणार नाहीत। तुम्ही पाहू शकता आपली कचोरी बनवून तयार आहे। दोन्ही साईडने मी तुम्हाला दाखवते। आता ही बनवलेली कचोरी आपण एका प्लेटमध्ये ठेवूया। अशाच पद्धतीने मी अजून एक कचोरी तुम्हाला बनवून दाखवते, म्हणजे तुम्हाला अजून जास्त क्लिअर होईल। अगोदर पिठाची वाटी करायची, त्यामध्ये सारण घालायचं, मग याचं तोंड बंद करायचं, वर आलेलं थोडंसं पीठ पीळ देऊन बाहेर काढायचं आणि त्यानंतर हलक्या हाताने प्रेस करत ही कचोरी पसरवून घ्यायची। अशाच पद्धतीने सर्व कचोऱ्या बनवून तयार आहेत। आता याला आपण तळून घेऊया। इथे मी थोड्या वेळापूर्वी तेल गरम करायला ठेवलं होतं। कचोरी तळण्यासाठी तेल खूप गरम नसायला पाहिजे। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय मी एक पिठाचा गोळा तेलामध्ये टाकलाय, तो खूप उशिरा वर येतोय, म्हणजे आपलं तेल परफेक्ट गरम आहे। आता एक एक कचोरी यामध्ये घालायची। या ठिकाणी मी 4 कचोऱ्या एकाच वेळेला फ्राय करून घेते। आता या ठिकाणी या कचोऱ्याला लगेचच हलवायचं नाही। जोपर्यंत या कचोऱ्या आपोआप तरंगणार नाहीत तोपर्यंत या कचोरीला अजिबात हात लावायचा नाही। कचोऱ्या तळायला थोडासा वेळ लागतो, कारण तेल खूप गरम करता येत नाही आपल्याला, थोडंसं हलकंसं गरम पाहिजे, त्यामुळे थोडासा वेळ लागतो। त्याशिवाय कचोऱ्या खस्ता होणार नाहीत। तुम्ही पाहू शकता कचोऱ्या वर यायला लागल्या आहेत। आता ही चौथी सुद्धा वर येईल थोड्या वेळाने।
सर्व कचोऱ्या तेलामध्ये तरंगायला लागल्या की आपण या पालथ्या करणार आहोत आणि पालथ्या केल्यानंतर त्या गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेणार आहोत। अशाच पद्धतीने गॅसची फ्लेम न वाढवता मंद गॅसवरच ह्या कचोऱ्या गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायच्यात। तुम्ही पाहू शकता खूप छान कलर आलाय, दोन्ही साईडनी अगदी असाच कलर आलाय। अगदी हलवाई बनवतात तसाच आणि मार्केटमध्ये मिळतात तशाच कचोऱ्या दिसत आहेत। चला तर मग सर्व कचोऱ्या दोन्ही साईडने तळल्या गेल्यात। एक कचोरी मी तुम्हाला दाखवते, त्याचा कलर तुम्ही पहा, टेक्स्चर पहा, अगदी हलवाईसारखं झालंय। शेगावच्या कचोरीला सुद्धा अगदी सहज मागे टाकतील अशा कचोऱ्या झाल्यात। खूपच सुंदर दिसत आहेत। आता या सर्व कचोऱ्या तळल्या गेल्यात, एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तुम्ही पाहू शकता या कचोऱ्या किती छान झाल्यात, वास सुद्धा खूप छान येतोय, अगदी हलवाईसारखे झाल्यात। अशाच पद्धतीच्या कचोऱ्या तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडतील। तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद आणि पुन्हा भेटूया अशाच खमंग आणि टेस्टी रेसिपी बरोबर।